हे बघा मस्त ताजा मासा आणलाय पकडून। आता याची मस्त अशी झणझणीत मच्छीची भाजी करूया। हे बघा ह्याचे असे शिल्ट काढून घ्यायचे पूर्ण आणि नंतर कापायचं तिला। तर आता ही मच्छी कापेपर्यंत आपण इकडं चूल पेटून घेऊया आणि मस्त मसाले पण काढून घेऊया। चला तर हे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी, त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं आणि ते मस्त मी काढून घेते। लसण मस्त बारीक करते आणि इकडे आपली चूल पेटलेली आहे तर त्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर मी 3 गडू तेल टाकलं। माझ्या शेतामध्ये मी संभार आणला काढून मस्त तळून घेते। बघा हिरव्या गार आहे आणि वासही मस्त येतोय संभाराचा। तर ही मेथी, थोडीशी मेथी चिरून घेते याच्यात टाकायला। तर आता तेल तपलं आपलं तर मी याच्यात लसण टाकते। मी मसाले काढून घेतले। 2 चमचा लाल मिरचीचा बुडका काढला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ घेतलं। तर याच्यामध्ये ही मेथी टाकून घ्यायची। त्या मेथीने भाजीला चव मस्त येते। मस्त आपली त्याच्यात होऊ द्यायची, लसणातच होऊ द्यायची। तर इकडे मी मसाला करून घेतलाय। तर याच्यात मी 2 कांदे घेतले भाजून चुलीमध्ये आणि खोबरं घेतलं आणि अद्रक आणि जिरं टाकलंय, सांबार टाकलाय थोडंसं आणि हे मिक्सर मधून मी काढून घेतलं। तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमेंट करत जा। मला तुमच्या कमेंट बघायला खूप आवडतात। तर तुम्ही जर कमेंट केला तर मला रेसिपी नवीन रेसिपी टाकायला पण खूप आवडेल। तर माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात। तर हा लसूण असा मस्त लालसर होऊ द्यायचा तेलामध्ये। लालसर झाला की त्या लसणाची चव मस्त लागते। तर आपला लालसर होत आलेला आहे। तर आता याच्यामध्ये हा मसाला टाकायचा। लसूण लालसर झालेला आहे आपला, याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ। हा मसाला मस्त तेलामध्ये होऊ द्यायचा। तर माझ्या नवरोबानेच मच्छी मस्त कापून आणि धुवून दिली। मस्त असे पीस करून घ्यायचे लहान लहान, जास्त मोठेही नाही कापायचे। तर हा घरी केलेला गरम मसाला आहे आणि थोडासा विकतचा गरम मसाला मी टाकते। थोडासा, किंचित जास्त नाही, थोडासा टाकते बस। जास्त मसाले खायचे नाही, ते शरीरासाठी पण चांगले नसतात, म्हणून मी भाजीत कमी मसाले टाकते। तर आपला मसाला झालेला आहे। तर याच्यामध्ये मी हे आपले मसाले टाकून घेते, लाल तिखट वगैरे सर्व। हे असे कमी आचेवर होऊ द्यायचे, जास्त जाळ लावायचं नाही म्हणजे ते व्यवस्थित होतील। तर याच्यामध्ये थोडसा कोथिंबीर टाकून घ्यायचा तेलामध्येच, ते होऊन जाते मग मस्त। मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। असं थोडं पाणी तुम्ही टाकत नेलं की कमी तेलातही भाजी तर्रीबाज दिसते, म्हणजे ते मसाला तेल सोडतो आणि ते तरी वरतं येते। तर याच्यामध्ये आता मी कापलेली मासळी टाकून घेते। व्यवस्थित याला फिरून घेते, याला सगळ्याला मसाला लागला पाहिजे मस्त। आपली हा ग्रेव्ही पूर्ण याला लागू द्यायची अशी।
तर आपली मस्त मासूची तर्रीबाज भाजी तयार होत आहे आता. बघा, लागेल एवढा रस्सा तर तेवढं पाणी सोडायचं, म्हणजे भाजी आपली जास्त पातळही झाली नाही पाहिजे. तर आता आपली भाजी मस्तपैकी शिजून झालेली आहे. तर त्यावर आता सांबार वरतून शिळकून घेऊया. ते बघा भाजी काय मस्त दिसत आहे सांबाराने आणि चवही मस्त लागते. तर झणझणीत असा गावठी पद्धतीचा मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे. तर ताट वाढण्याकरता मी पीस काढून घेते ताटामध्ये. प्लेटीत रस्सा काढला मस्त. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.